हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. भासे जना भुवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. व्यासाप्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. सुतोवाच समाहितात्मनो ब्रह्मन् ब्रह्मणः परमेष्ठिनः हृदयाकाशादभून्नादो वृत्तिरोधात् विभाव्यते. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे द्रव्य, ज्ञान आणि क्रिया अर्थात त्रिगुण हे मायेचं लक्षण या ठिकाणी सांगितलं. आणि मूळ ब्रह्म हे कशा स्वरूपाचं आहे तर अ उ आणि म अशा यदुपासनया ब्रह्मन योगिनो मलमात्मनः. जे योगी आहेत ते ब्रह्माची उपासना कशी करतात त्यासंबंधी विवरण करतात. अधिभूत म्हणजे द्रव्य, अध्यात्म म्हणजे क्रिया आणि कारक म्हणजे अधिदैव. द्रव्य क्रिया कारकाख्यम धूत्वा यांते पुनर्भवम. द्रव्य, क्रिया आणि कारकत्व अर्थात अधिभूत, अध्यात्म आणि अधिदैव यांच्या दृष्टिकोनातून परमगती हे सगळं नष्ट झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही आणि जन्ममृत्यूचं संसार चक्र नष्ट होणार नाही. आणि या दृष्टीने अनाहत नाद जो आहे तो अकार, उकार आणि मकार या पद्धतीने सांगितलेला आहे. ते म्हणतात यत्तल लिंगम भगवतो ब्रह्मण परमात्मनः. अ उ आणि म या ओंकार हा आत्म्याचा वाचक आहे. ओंकाराचं जे वर्णन आहे, आत्मतत्वाचं जे वर्णन आहे ते मांडुक्योपनिषदामध्ये विस्ताराने आलेलं आहे. आत्म्याची 4 अंशाने त्यांनी कल्पना मांडलेली आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आणि या 3 शरीरांचा जो अभिमानी आत्मा आहे त्याच्या 3 अंशाचं सोपाधिक स्वरूप या ठिकाणी त्याला तुरीय आत्मा असं म्हणतात. या सच्चिदानंद स्वरूपाला तुरीय आत्मा असं म्हटलेलं आहे. हेच अ उ आणि म असं म्हटलेलं आहे. अर्धमात्रा आणि मिळून ओंकार तयार होतो. जागृत अवस्थेचा अभिमानी म्हणजे अ हा शरीर समुदायाचा अभिमानी आहे. तो जागृत अवस्थेमध्ये देहाच्या बाहेर घटपटादी सर्व विषयांचा अनुभव घेत असतो. त्याची 7 अंग सांगितलेली आहेत. स्वर्गलोक त्याचं मस्तक आहे, सूर्य त्याचा डोळा आहे, अग्नी त्याचं मुख आहे, वायू त्याचा प्राण आहे, आकाश त्याचा मध्यभाग आहे, समुद्र त्याचा बस्तीचा भाग आहे म्हणजे मूत्राशय आणि पृथ्वी त्याचे पाय. असे हे 7 अंग अच आहेत. त्याला 19 मुख आहेत. हे मुख म्हणजे विषय ग्रहण करण्याचे किंवा क्रियेचे साधन. श्रवणेंद्रिय, त्वगेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. त्याचप्रमाणे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 वायू, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही 4 अंतःकरण ही आत्म्याची 19 मुख आहेत असं सांगितलेलं आहे, ज्याच्याद्वारे तो संवेदना ग्रहण करतो. स्थूल म्हणजे इंद्रिय ग्राह्य विषय, याचं तो सेवन करतो. याला विश्व असं म्हणतात. त्यालाच स्थूलभुक अशी संज्ञा आहे. त्यालाच विश्व किंवा वैश्वानर असं म्हणतात. हा आत्म्याचा एक अंश आहे. त्यानंतर प्रणवाचा दुसरा अंश म्हणजे उकार. हे वर्णन मांडुक्योपनिषदामध्ये आलेलं आहे. त्याला स्वप्नस्थान किंवा वासनामय स्थान असं म्हणतात. हा पदार्थाचा भोगता आहे. तो स्वप्नामध्ये देहाच्या आतच वासनामय विश्वप्रपंचाचा अनुभव घेत असतो. हा सूक्ष्म पदार्थाचा भोगता किंवा प्रविविक्त भोग असं त्याची संज्ञा आहे. याला तैजस असं म्हणतात. विश्व, तैजस, प्राज्ञ असे प्रकार आपण ऐकलेले आहेत. त्याप्रमाणे याला तैजस असं म्हणतात. हा तेज म्हणजे लिंग शरीराचा सूक्ष्म देह. त्यानंतर प्रणवाचा तिसरा जो अंश आहे तो मकार आहे. अकार, उकार आणि मकार. मकार म्हणजे कारण देह. हा सुषुप्ती अवस्थेचा सूचक आहे. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा ज्याला आपण म्हणू.
या अवस्थेत आत्मा प्रविष्ट झाला म्हणजे तो सत्स्वरूपाशी एकरूप होतो. जसं सुषुप्तीमध्ये आपल्याला छान झोप लागते, आपण म्हणतो मला फार गाढ झोप लागली होती. गाढ झोप लागली होती, अंगावरून सर्प गेला तरी कळलं नाही, चोरांनी चोरी करून गेला तरी कळलं नाही. का? गाढ झोप लागली होती. कोणाला लागली होती? सकाळी उठून म्हणतो मला लागली होती. मग तुला गाढ झोप लागली होती, आजूबाजूचं ज्ञान नव्हतं, पण गाढ झोप लागली होती हा अनुभव कोणी घेतला? हे सांगणारा कोण आहे? हा जो साक्षी आहे तोच आत्मा आहे. म्हणून तो सत्स्वरूपाशी एकरूप झालेला असतो. यालाच प्रज्ञान घनत्व असा आनंदभुक अशी संज्ञा आहे. आनंदभुक म्हणजे आनंदाचं सेवन करणारा. यालाच चेतोमुख म्हणजे प्राज्ञ असं म्हणतात. श्रुतीनं त्याला प्राज्ञ असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत आत्मा एक आहे. जागृतीत तोच आहे, सुषुप्तीत तोच आहे आणि स्वप्नावस्थेतही तोच आहे. ज्याप्रमाणे एका सूत्रामध्ये मणी गोवलेले असतात, त्याप्रमाणे आत्मारूपी या सूत्रामध्ये हे सर्व व्यवहार गोवलेले आहेत. या तिन्ही अवस्थेच्या पलीकडे जो आहे तो शुद्ध चैतन्य हाच खऱ्या अर्थाने आत्म्याचा चौथा अंश, याला तुरीय असं म्हणतात. म्हणून तुरीय, ज्याला आपण चौथा भाग असं म्हणून चतुर्थी ही जी आहे ती तुरीय अवस्थेची आहे. चतुर्थ म्हणजे तुरीय अवस्था. हा आत्म्याचा तुरीय भाग ज्ञानेंद्रियाला कळू शकत नाही, तो कर्मेंद्रियाला तर कळणारच नाही, आणि म्हणून आपल्याला तो विषयग्राह्य म्हणून त्याला अलक्षण, लक्षणातून तो व्यक्त करता येत नाही असं म्हणतो. हा तुरीय भाग तोच आत्मा षड्गुणैश्वर्य संपन्न भगवान विष्णू हरी आहे असं वर्णन उपनिषदात कारण केलेलं आहे. आणि या ओंकारापासूनच अ, उ आणि म पासून सर्व विश्व तयार झालं. ते म्हणतात शृणोतीय इमं स्फोटम सुप्त श्रोत्रच शून्य दृक्. यातून जो स्फोट झाला म्हणजे ध्वनी जेव्हा निर्माण झाला, असं म्हणतात की ब्रह्मदेवाने पहिल्यांदा उच्चार केलेला शब्द अ आहे. आता सहज भाषा विज्ञान थोडक्यात सांगतो एका सेकंदामध्ये, की तुम्ही कुठल्याही भाषेत बघा, इंग्रजीत सुद्धा ए सुरुवात कशाने झाली? अ. मराठीत अ, संस्कृतमध्ये अ, इंग्रजीत अ, उर्दूमध्ये आलिफ, म्हणजे अच आहे. म्हणजे अ हा ब्रह्मदेवाने पहिला उच्चारलेला शब्द आहे. म्हणून अ, उ आणि म. तेव्हा अ हा ब्रह्मदेवाने उच्चारलेला पहिला शब्द आहे. या अ शब्दाने लहान मुलगा सुद्धा जन्माला आल्यानंतर बघा पहिल्यांदा अ म्हणतो, आणि म्हणून तो आई म्हणतो, कारण अ ला जवळ शब्द आईचा आहे. या ठिकाणी अकार हा पहिला आहे. हा जो अकार आहे तो स्फोट आहे. म्हणजे आपल्यामध्ये स्वर आहेत, पण जेव्हा अकार व्यक्त होतो तेव्हा स्वर प्रगट झाला. म्हणजे ज्याला आपण चार ह्या ज्या वाणीचे प्रकार म्हणतो, या चार मध्ये जी शब्दाने व्यक्त होते किंवा ज्याला आपण वाणीने व्यक्त होते, ती वाणी, ज्या वाणीतून आपण बोलतो ती वैखरी असं आपण म्हणतो. पण वैखरीच्या आतमध्ये वाणी आहे ती मध्यम आहे, त्याच्या आतमध्ये वाणी आहे ती अशी जी सूक्ष्म स्वरूपाची वाणी आहे. या सूक्ष्म स्वरूपाच्या परा, पश्चंती, मध्यम आणि वैखरी. तर परावाणी म्हणजे जी बेंबीच्या जवळ आहे ती परा. मनातला विचार म्हणजे परावाणी. तो कंठापाशी आला ती पश्चंती झाली, तो प्रगट होऊ लागला की ती मध्यमा झाली, आणि वैखरी म्हणजे ती प्रगट झाली. मनात विचार आला, तो कंठाशी आला आणि तो प्रगट केला. जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत वाणीतलं आपल्याला कळत नाही. पण काही लोक मनातलं ओळखतात म्हणजे अहो त्यांना पराज्ञान असतं, परावाणीचं ज्ञान असतं. मनातलं ओळखू शकणे म्हणजे परावाणीचं ज्ञान असणे. ही जी परावाणी आहे ती सूक्ष्म वाणी आहे, पण जेव्हा ती व्यक्त होते तेव्हा ती वैखरी रूपाने प्रगट होते. आणि यालाच त्याने स्फोट असा शब्द वापरलाय. हा स्फोट झाला. जशी एखाद्या फटाक्यामध्ये दारू आहे, ती आपण पेटवली, जोपर्यंत ती पेटवली नाही तोपर्यंत स्फोट झाला नाही. पण पेटवली की स्फोट झाला, आवाज झाला. आवाज नव्हता का आधी? होता, ध्वनी होता त्याच्यात, पण तो वेगळ्या रूपात होता. पण पेटवल्याबरोबर जसा आवाज झाला, त्यातला स्फोट, त्यातला प्रगटीकरण झालं, तसं अ पासून प्रगटीकरण झालं. मग अ पासून
आपण जे 52 जे मातृका म्हणतो अ पासूनचे ज्ञ पर्यंतचे हे जे स्वर आहेत, मग व्यंजन आहेत, त्याचप्रमाणे अर्धमात्र आहेत, अनुस्वार आहेत, हे सगळे हे स्फोटातून प्रगट झाले. एन वाग व्यज्यते यस्य. आणि म्हणून ते म्हणतात की वाग म्हणजे वाणी याच्यातून प्रगट झाली. हे वाणीचे जे प्रकार त्यांनी सांगितलेत, आधी वाणी कशी व्यक्त झाली, वाणी कशी प्रगट झाली, वाणी कशाला म्हणायचंय आणि या वाणीचं स्वरूप काय. आता वाणीचं स्वरूप एका ठिकाणी सांगितलंय भागवतामध्ये, ब्राह्मी तू भारती भाषा, गीर्वाण वाणी सरस्वती. व्यवहारामध्ये जी बोलली जाते त्याला आपण उक्त असं म्हणतो. लपितम भाषित वचनम वचाह. वाणीचे एवढे प्रकार आहेत, ब्राह्मी, भारती, भाषा, गीर्वाण, सरस्वती, वाणी, व्यवहार, उक्ती, लपित, भाषित, वचन आणि वच. एवढे वाणीचे प्रकार आहेत. ब्राह्मी म्हणजे बोलणे, भारती म्हणजे वक्तृत्व, गिरा म्हणजे उत्तम वक्तृत्व, वाक म्हणजे ध्वनी, ही सरस्वती देवता आहे. व्यवहार म्हणजे संवाद, उक्ती म्हणजे जाहीर बोलणं, लपित म्हणजे निरर्थक बोलणं, ते देखील आहे. बडबड करणं ते लपित आहे. भाषित म्हणजे बोललं गेलेलं, आणि वचन म्हणजे अभिव्यक्त झालेलं, वच म्हणजे बोलणे. तेव्हा एवढे वाणीचे प्रकार कशातून व्यक्त होतात, तर येन वाग व्यज्यते यस्य व्यक्तिराकाश आत्मनः. आकाश असल्याशिवाय, आता मुखेंद्रियाची रचना पहा आपली कशी आहे. आपले सगळं जे आहे ना व्याकरण, हे सगळं भाषेच्या आणि आपल्या रचनेच्या दृष्टीने योग्य आहे. आपण जी वर्ण आपले व्यवहार आहेत, आपण अ आ इ ई उ हे सगळं इथून होतं, म्हणजे हे स्वर आहे. मग क इथून क होतं, कख ग घ म हा उच्चार कंठ आहे. म्हणजे इंग्रजीचा द्वेष करणार नाही, म्हणजे विरोध नाही, पण ए आणि बी काय प्रकार आहे, ए इथं आणि बी इथं, मग सी कुणीकडं, डी कुणीकडं. आपल्याकडे तसं नाहीये. जो कख ग ग म चठ जजन्य टठ डढण तथ दधन पफ बभम, म्हणजे इथून या पद्धतीने पुढे कंठ्यापासून ते ओष्ठ्यापर्यंत बरोबर वाणीची, वागेंद्रियाची जशी रचना आहे तशी भाषेची मांडणी आहे, स्वराची मांडणी आहे, व्यंजनांची मांडणी आहे. आणि म्हणून याप्रमाणे यालाच त्यांनी या वाणीचे जे सगळे प्रकार, सर्व मंत्रोपनिषद बीजम, सगळ्या मंत्राचं, सगळ्या उपनिषदाचं बीज काय असेल तर तो ओंकार आहे. तो या ओंकारामध्ये अ उ म कसे आहेत ते आपण बघितलं. आणि धार्यंते यस्त्रयो भावा गुणनामार्थ वृत्तया, याप्रमाणे या ओंकारामधून पुढे सगळे वेद निर्माण झाले, उपनिषद निर्माण झाले, त्याचप्रमाणे पुराण निर्माण झाले. आणि मग हे सगळे वेद निर्माण झाले 4, पण 4 वेद लक्षात ठेवणं अवघड होऊ लागलं, शिकणं अवघड होऊ लागलं. अहो, एक वेद आत्मसात करायचा तर 12 वर्ष लागतात, म्हणजे सगळं आयुष्य 4 वेदामध्येच जाईल. मग ते म्हणतात की या ठिकाणी द्वापार युगाच्या शेवटी भगवान श्री विष्णूंनी अंशावतार म्हणून व्यासांचा अवतार धारण केला आणि वेदान ब्रह्मर्षयो व्यसन हृदयस्थ्याच्युत चोदिताः. आणि मग पराशराच्या पासून पाराशर व्यास प्रगट झाले. त्याने वर्णन केले, सत्यवत्या अंशांश कलया विभू. सत्यवतीच्या ठिकाणी भगवंताने अंशावतार धारण केला व्यास रूपाने. आणि अवतीर्णो महाभाग वेदन चक्रे चतुर्विधम, आणि एका वेदाचे 4 विभाग केले. आणि हे 4 विभाग ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि त्याचप्रमाणे सामवेद असे 4 विभाग केले. आणि हे 4 विभाग करून त्या 4 शिष्यांना ते शिकवले, एकेकाला एक संहिता शिकवली. आता व्यास शिष्यांची जी परंपरा आहे, पुराणाचे जे वेत्ते जाणकार आहे त्यामध्ये त्रैयारुणी, ऋणी, कश्यप, सावर्ण, अकृतवर्ण, वैशंपायन आणि हरित, सुतांचे पिता रोमहर्षण, हे सगळे व्यास शिष्य यांनी पुराण आत्मसात केलं. त्यानंतर व्यासांनी ऋग्वेद हा पहिलं नावाच्या ऋषीला शिकवला, त्याला बृहव्रज असं म्हणतात. यजुर्वेद वैशंपायनाला शिकवला, त्याला निगद असं म्हणतात. सामवेद जैमिनीला शिकवला, त्याला छांदोग असं म्हणतात. आणि अथर्ववेद हा सुमंतूला शिकवला, त्याला अंगिरसी असं म्हणतात. पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतू हे प्रमुख 4 शिष्य व्यासांचे. ही एकूण परंपरा या ठिकाणी सांगणं भाग आहे. आणि भागवतकारांनी ती स्पष्टपणे सांगितले. इतिहास
हा देखील समजून घेतला पाहिजे ना. गोष्टी कथा तर आहेतच, पण इतिहास समजून घेतला पाहिजे. आपण या जेव्हा ब्रह्मयज्ञ करतो तेव्हा या सर्वांचे उल्लेख करतो, सर्व लोकांचे, कारण या लोकांचे आपल्यावर उपकार आहेत की ज्यांनी हा वेद जपून ठेवला, ज्यांनी ज्ञान जपून ठेवलं. म्हणून पहिलांचे जे शिष्य आहेत ते इंद्रप्रमिती, त्याचे मांडुकेय, त्याचे देवमित्र आणि त्याचे सौभरी. कारण पहिलाचे दुसरे शिष्य बाष्कल होते. त्या बाष्कलाचा वालखिल्य यांनी संहिता त्यांनी निर्माण केली आणि या बाष्कलाचे बोध्य हे शिष्य झाले. अग्निमित्र आणि बाष्कलाचे याज्ञवल्क्य हे देखील शिष्य होते आणि पराशर हे देखील शिष्य होते. पुढे मांडुकेय यांचे शाकल्य शिष्य होते आणि शाकल्याचे वात्स्य, मुद्गल, शाली आणि गोखल्य असे शिष्य आणि शिशिर. त्यानंतर शाकल्याचे जातुकर्ण्य हे शाकल्यपुत्र शिष्य, बलाक, पैल, जाबाल आणि विरज हे शाकल्यपुत्राचे शिष्य झाले. त्याचप्रमाणे यांची गुरु शिष्य परंपरा त्यांनी सांगितली. जैमिनीपासून सुकर्मा झाले, त्यांनी 1000 शाखा निर्माण केल्या. त्याच्यापासून हिरण्यनाभ झाले, त्यानंतर पौषणजी झाले. आवंत्य त्याचे 500 शिष्य होते. लावंग्यक्षी, मांगली आणि कुल्य कुशादी 1000 संहिता त्यांनी तयार केल्या. वैशंपायनाचे शिष्य अथर्ववेदाचे अधिकारी झाले. गुरुला ब्रह्महत्यापासून त्यांनी वाचवलं म्हणून त्यांना चरक असं म्हटलं जातं. हे काल उल्लेख केला ते चरक, ज्यांनी चरक संहिता तयार केली, हे वैशंपायनाचे शिष्य. सुमंतूचे कबंध हे शिष्य आणि पथ्याचे वेददर्शन, कुमुद, शुनक, बब्रू, सैंधवायन हे शिष्य. शौक्लायनी, ब्रह्मबली, मौदोष, पिपलायनी, नक्षत्रकल्प, शांतिकल्प, कश्यप आणि अंगिरस हे अथर्ववेदाचे उपासक झाले. त्याप्रमाणे या शिष्यांचं विवरण त्यांनी केलं. त्यानंतर याज्ञवल्क्याचं कथानक सांगायला सुरुवात केली. रुचेर ब्रह्महत्या क्षपणम स्वगुरोर व्रतम. वैशंपायनाचे शिष्य अथर्ववेदाचे अधिकारी झाले. त्यांना गुरुला म्हणजे वैशंपायनाला ब्रह्महत्येपासून त्यांनी वाचवलं. आता ब्रह्महत्या यांच्याकडून कशी घडली याचं कथानक ते सांगतात आणि या निमित्ताने याज्ञवल्क्याची कहाणी या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात की घटना अशी घडली ज्याला आपण ब्रह्म हत्या असा शब्द यांनी वापरला. 2 पद्धतीने वैशंपायनाकडून ब्रह्महत्या घडली. वैशंपायन आणि याज्ञवल्क्य यांचं नातं मामा भाच्याच आहे. हे मामा होते, वैशंपायन मामा आणि याज्ञवल्क्य भाचे. मामा भाच्यामध्ये भांडण का झालं? मग त्याने असं सांगितलं की एकदा वाचिक हत्या म्हणतात, वाचिक ब्रह्महत्या. म्हणजे समजा आपण एखाद्याला सांगितलं मी येतो आणि आलो नाही तर ही हत्या आहे बरं का, हा दोष आहे. मीटिंग बोलावली एका ठिकाणी, त्याने सांगितलं एका पर्वतावर सगळ्या ऋषींनी मीटिंग बोलावली, बैठक बोलावली. वैशंपायन म्हणले मी येतो आणि वैशंपायन आले नाही. त्याचे 2 कारण झाले. एक तर वैशंपायन निघाले तेवढ्यात त्यांच्या पायाखाली त्यांच्या बहिणीचा मुलगा आला आणि तो गतप्राण झाला. त्यामुळे त्यांच्याकडून बालहत्या घडली आणि आले नाहीत म्हणून ब्रह्महत्या घडली. आता ही ब्रह्महत्या घडल्याबरोबर याज्ञवल्क्य म्हणले सांगून सुद्धा आले नाहीत, तुमच्याकडून ब्रह्महत्या घडली, तुम्हाला या मीटिंगमध्ये यायचा अधिकार नाही. मग यावेळेला जे चरक आहेत त्यांनी त्यांना ब्रह्महत्येतून वाचवलं. पण त्यातून घटना अशी घडली की हे जे योगीश्वर याज्ञवल्क्य आहेत त्यांना योगीश्वर ही पदवी आहे. यांचे वडील, मी याचा इतिहास शोधून काढला याज्ञवल्क्यांचा. याज्ञवल्क्यांचे वडील हे देवरात नावाचे होते, त्याला ब्रह्मरातही म्हणतात. ते गुजरातचे राहणारे, वडनेर या ठिकाणचे. ते अन्नदान करण्यामध्ये फार पटाईत होते. त्यामुळं त्यांना वाज म्हणजे वाजस्य अन्नस्य सनिर्दानम यस्य सहा, त्यांना वाजसनेयी असं जे म्हणतात त्याचं कारण असं आहे. वाजसनेयी म्हणजे वाज म्हणजे अन्न. आपण म्हणतो ना वाजष्टमे, प्रसवाष्टमे, प्रेतिष्टमे, प्रतिष्ठमे, तर वाज म्हणजे अन्न. वाजस्य अन्नस्य सनिर्दानम यस्य सहा, म्हणून त्याला वाजसनेयी असं म्हणतात. एकदा शाकल्य मुनीच्या आश्रमामध्ये राजा हा योगक्षेम चालवत होता. शाकल्य मुनीच्या आश्रमामध्ये हा राजा, त्याचं राजाचं नाव सुप्रिय असं दिलेलं आहे. तो राजा योगक्षेम चालवत होता आणि पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी 12 ब्राह्मणाच्या द्वादशीचं व्रत सुरू केलेलं होतं. आणि याज्ञवल्क्य हे यावेळेला शाकल्य मुनीच्या आश्रमामध्ये होते आणि
12 ब्राह्मणाचं व्रत त्यांनी सुरू केलेलं. दर द्वादशीला ब्राह्मणाला बोलवायचं, ब्राह्मणाला जीव घालायचं, ब्राह्मणाने मंत्राक्षता द्यायच्या आणि यांनी निघून जायचं. याप्रमाणे अनेक दिवस झाले. एके दिवशी या याज्ञवल्क्याची पाळी आली. आपले त्यांचे गुरु म्हणाले, शाकल्य जा रे, तू राजाच्या आश्रमात जा आणि त्या ठिकाणी त्यांनी बोलावलं त्याप्रमाणे मंत्राक्षता दे आणि जेवण करून ये. हे गेल्याबरोबर तिथं घटना अशी घडली की राजा उपस्थित नव्हता. द्वादशी होती पण राजा बाहेरगावी गेलेला. तो मृगयाला गेला म्हणून सांगितलं. पत्नी आहे म्हणले पण तिला लागायचं नाहीये. अरे बापरे म्हणले, आता मग तुम्ही इथं ठेवलंय म्हणले, तेवढं जेवण करून घ्या. आणि ते म्हणले जेवण करतो पण मग मंत्राक्षता कुठे टाकू? ते म्हणले टाका कुठल्या तरी पलंगावर. म्हणले काय हरकत नाही. आता याज्ञवल्क्य मोठे योगीश्वर म्हटले त्यांना, सगळ्या योग्यांच्या मध्ये श्रेष्ठ होते. त्यांनी जेवण केलं, मंत्राक्षता घेतल्या आणि श्रीर्वर्चस्वम आयुष्यम आरोग्यम अविधात पवमानं मह्यते धान्यम धनम पशुं बहुपुत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायु स्वस्ति मंत्राक्षता सुफला संतु पुत्र पौत्रादि वृद्धिरस्तु म्हणून टाकल्या आणि ते निघून गेले. निघून गेल्यानंतर राजा आल्या. राजा म्हणला आलते काय म्हणे ब्राह्मण? म्हणले कोण आले होते? याज्ञवल्क्य. बाबा याज्ञवल्क्य आलते आणि घरी तर कोणीच नव्हतं म्हणले. बायकोला म्हणले अरे तू का नाही घेतल्या मंत्राक्षता? ती म्हणली काय करू, माझा पालथा तांबे, मी मंत्राक्षता नाही घेऊ शकत. म्हणले कुठं टाकल्या? ते म्हणले पलंगावर टाकल्या. पलंग पाहतो तर पलंगाला अंकुर फुटले आणि मग राजाला पश्चाताप झाला. राजा आला शाकल्य मुनीच्या आश्रमात. महाराज म्हणले तुमच्या त्या याज्ञवल्क्याला पुढच्या द्वादशीला बोलवा. याज्ञवल्क्य म्हणले मी असा येत नसतो, आता 12 वर्ष वाट पाहा म्हणे. 12 वर्ष वाट पाहिल्याशिवाय मी येणार नाही, कारण माझी बारी आली होती, माझी वेळ आली होती, मी आलो. कधीही बोलवावून मी यावं असं जमत नसतं. आणि मग मात्र राजाला पश्चाताप झाला. हे जे याज्ञवल्क्य ते वैशंपायन यांचे शिष्य होते. वैशंपायनाकडून म्हणजे आपल्या मामाकडून त्यांनी वेदविद्या आत्मसात केली, पण यजुर्वेद आत्मसात केला, शुक्ल यजुर्वेद. आणि एके दिवशी यांची जेव्हा ब्रह्महत्या यांना लागली आणि यांनी याला विरोध केला. मेरू पर्वतावर ब्राह्मणांची सभा बसली, त्यावेळेला यांनी त्यांना विरोध केला. त्यावेळेला ते म्हणले मला विरोध करतो, माझा शिष्य असून आणि माझा भाचा असून मला विरोध करतो, माझं घेतलेलं ज्ञान परत टाक. असं म्हणल्याबरोबर ते म्हणले घ्या तुमचं ज्ञान तुम्हाला परत. म्हणून वैशंपायनांनी दिलेलं जो यजुर्वेद आहे तो यांनी ओकून परत टाकला आणि तित्तिर पक्षाच्या रूपाने मग काही पक्षांनी तो आत्मसात केला. त्यातून तैत्तरीय शाखा निघाली. जो तैत्तरीय ब्राह्मण उपनिषद आहे तो त्यातून निघाला. आणि मग हा वेद देऊन टाकला. वेद देऊन टाकल्यानंतर आता सूर्याला थांबवलं आणि सूर्याकडून वेद आत्मसात केला, तो शुक्ल यजुर्वेद. पहिला कृष्ण यजुर्वेद आणि हा शुक्ल यजुर्वेद हा आत्मसात केला. त्याला अयातयाम शब्द वापरला इथं भागवतकारांनी. अयातयाम म्हणजे काय हो? यातयाम म्हणजे शिळा आणि अयातयाम म्हणजे ताजा. म्हणून वेद कसा आहे? वेद यातयाम आहे. लोक म्हणतात काय नाही, म्हणले काय पूजा कशी करायला? काही नाही म्हणले, टेप केलाय, टेप लावला की मंत्र सुरू होतात. ब्राह्मणाची काय गरज आहे? टेप लावला की रुद्र सुरू झाला. ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची गरज नाही, ब्राह्मणासाठी थांबायची गरज नाही. या ठिकाणी वेदाचं सूत्र फार सूक्ष्म आहे. ते म्हणतात वेद उच्चारल्याबरोबर शिळा होतो, उच्चारला की संपला. तुम्ही म्हणता दुसऱ्या दिवशी ऐकू टेप केलेला, तो शिळा झाला ना, तो कुठं राहिला? तो यातयाम झाला. म्हणून अयातयाम उच्चारता क्षणीच जो वेद असतो तो नंतरच्या काळात शिळा होतो. म्हणून अयातयाम शब्द त्यांनी वापरलाय. ज्याप्रमाणे अयातयाम म्हणजे ताजा असा हा त्या याज्ञवल्क्यांनी वेद आत्मसात केला. गुरुची विद्या गुरुला परत केली. गुरोर विद्या नामानी सुपतस्थे कर्मीश्वरम. सूर्याला थांबून आणि सूर्याने वाज रूप धरो हरिही. सूर्याने घोड्याचं रूप धारण केलं आणि यांना वेद दिला. याप्रमाणे त्याने वर्णन केलंय की असा हा यजुर्वेद त्याने आत्मसात केला. आणि पुढे त्यांचे शिष्य अनेक झाले, शिष्य शाखा वाढल्या. याप्रमाणे हे जे याज्ञवल्क्य ते मोठे ज्ञानी होते, त्याचप्रमाणे व्यवहारी सुद्धा होते. जनकाच्या दरबारात एकदा जेव्हा सभा भरलेली होती
तेव्हा ब्रह्मचर्या सुरू झालेली होती. आपण याचा उल्लेख मागे केलेला आहे. आणि जनक म्हणाले की हे 1000 माझ्या गायी आहेत, हे मग शृंगी, त्याला शेंब्या लावलेल्या सोन्याच्या. जो ब्रह्मज्ञानी आहे त्यांनी या घेऊन जाव्यात. सगळे शांत बसले. आपण ब्रह्मज्ञानी कशाहून समजायचं, आपण स्वतःला ब्रह्मज्ञानी कसं काय म्हणायचं. मग कोणी उभे राहिले नाहीत. याज्ञवल्क्य उभे राहिले, शिष्याला बोलावलं, शिष्या हो घेऊन जा रे सगळे 1000 गाई. लोक उठले, म्हणले तुम्ही काय ब्रह्मज्ञानी आहेत का. ते म्हणे हो. प्रश्न विचारा, म्हणले मी उत्तर देतो. आणि या वेळेला गार्गी उभी राहिली आणि गार्गी म्हणाली थांबा सगळेजण बसा, मी प्रश्न विचारते. गार्गीने 2च प्रश्न विचारले. ती म्हणाली द्यू, पृथ्वी, वर खाली, भूत भविष्य हे कशात ओतप्रोत आहे. त्यांनी उत्तर दिले हे आकाशात ओतप्रोत आहे. मग आकाश कशात ओतप्रोत आहे. ते म्हणे अक्षर ब्रह्मात ओतप्रोत आहे. ते म्हणे अक्षर ब्रह्म कशात ओतप्रोत आहे. आता उत्तर दिलं तरी अडचण होती आणि न दिलं तरी अडचण होती. कारण उत्तर दिलं तर परमात्मा काही शब्दवाच्य नाहीये, तेव्हा त्याला बोलता येणार नाही. आणि न दिलं तर त्याचा अपमान झाला. तुम्ही उत्तर देऊ शकला नाही, निशब्द झालात, तुम्ही निरुत्तर झालात, तुम्ही तुमचा अपमान झाला, म्हणून आता गायी परत आणा. मग या वेळेला त्यांनी हे अक्षर ब्रह्म कशात ओतप्रोत आहे ते सांगितलं. ते म्हणाले निर्लेप निर्गुण निर्द्वंद्व निर्विकार अक्षर ब्रह्म आसावादित्यो ब्रह्मा. आपण जे म्हणतो ना संदेत, हे यांनी मंत्र काढलाय तो आसावादित्यो ब्रह्मा. आणि मग गार्गीनी त्यांचं मोठेपण मान्य केलं. हे जन्मेजयाच्या सर्पसत्रामध्ये देखील उपस्थित होते. यांना 2 स्त्रिया होत्या याज्ञवल्क्यांना, एक कात्यायनी आणि दुसरी मैत्रेयी. घटना अशी घडली की आता त्यांचा अंतकाळ जवळ आला. ते म्हणले माझ्या सगळ्या संपत्तीचं मला वाटप करायचे. तेव्हा या 2 स्त्रियांना समान वाटप मी करतो. त्यातली मैत्रेयी म्हणाली की या संपत्तीने माणूस अमर होईल का मला सांगा. तुम्ही जी संपत्ती देणार आहे त्याने अमर होईल का. ते म्हणले नाही, अमरत्व नाही प्राप्त होणार. मग कात्यायनी म्हटली की मला सगळी भौतिक संपत्ती द्या. ते म्हणले तुला सगळी भौतिक संपत्ती. आणि मैत्रेयी म्हणली मला ज्ञान द्या. म्हणून गार्गी आणि मैत्रेयीचा उल्लेख होतो तो असा. मैत्रेयी म्हणली मला ज्ञान द्या, मला अमरत्व प्राप्त पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं आत्मा वा अरे श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या यम आत्मा परानंद परप्रेमावंत यतः मानुभूय हि भूयासम इथे प्रेमानभिक्षते. याप्रमाणे आत्मा तत्व काय आहे त्यांनी सांगितलं. आणि आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती हे शतपथ ब्राह्मणामध्ये सांगितलं. याप्रमाणे आत्मा स्वतःच्यासाठी जो चांगला तो सगळ्या जगात चांगला असं लोक म्हणतात. जो आपल्याला चांगला तो चांगला. आत्मनस्तु कामाय आपल्यासाठी उपयोगी असेल तर बायको चांगली, आपल्यासाठी उपयोग असेल तर वडील चांगले, आपल्यासाठी उपयोग असेल तर मित्र चांगला. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. आत्मनस्तु कामाय प्रिया प्रिया भवती. आत्मनस्तु कामाय पुत्रं प्रियं भवती. म्हणून आत्मनस्तु कामाय हा याज्ञवल्क्याचा सिद्धांत व्यवहारवादाचा आहे. याप्रमाणे याज्ञवल्क्यांनी हा सिद्धांत सांगितला. त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं की मुनयोष्टादशा प्राहु क्षुल्लकानि महांतिच ब्राह्मण पाद्मं वैषमंच शैमं लंघ्यंस गारुडम. वेगवेगळे पुराण कशी रचना केली ते त्यांनी सांगितलं. त्यानंतर शौनकाने प्रश्न विचारला की मायेचं दर्शन मार्कंडेयाला कसं घडलं ते आम्हाला सांगा. आणि आम्ही असं ऐकलं की प्रत्यक्ष मुकुंदाचा अवतार भगवंतांनी घेतला. वटपत्र पुटे तोकम शयानं त्वेकमद्भुतम एषन्न संशयो भूयान सूत कौतूहलम यतः. भगवंतांनी वटाच्या पानावर आपलं रूप प्रगट केलं म्हणे, असं आम्ही ऐकलंय. असं भगवंताचं जे अलौकिक चरित्र आहे ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर सूत शौनकादिकाला सांगतात अरे तुझा प्रश्न फार चांगला आहे. नारायण कथा यत्र गीता कले मला पहा. ज्या ठिकाणी नारायणाची कथा आहे तिथे सगळ्या प्रकारचे कलिमल नाहीसे होणारी ही कथा आहे. तुम्हाला मी ही कथा सांगतो. म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली की घटना एकदा अशी घडली. बृहद् शांतो जठुरुवल्कलांबरा विवृत कमंडलुम दंडम उपवितम समेखलम. प्रत्यक्ष नरनारायणाचं वर्णन आहे. नरनारायण हे कसे होते तर हातामध्ये कमंडलू धारण केलेला, दंड धारण केलेला, उपवीत म्हणजे जानबं धारण केलेलं, मेखला धारण केलेली, जटाजूट धारण केलेला आणि वल्कलांबरा वल्कल धारण केलेले, शांत मूर्ती, पांढरं स्वच्छ स्वरूप होतं त्यांचं, श्वेतवर्णी होते. आणि हे
तपश्चर्या करत बसलेले होते. तपश्चर्या करताना तैवै तदाश्रमम जगमुर हिमाद्रे पार्श्व उत्तरे. कुठे तपश्चर्या ती सुद्धा सांगितली आहे की हे तपश्चर्या करत होते. मार्कंडेयाची देखील त्याच वेळेला तपश्चर्या चाललेली होती की गंधर्व अप्सरा या वेळेला इंद्राने पाठवल्या. ही कुठं तपश्चर्या चाललेली होती तर त्याने वर्णन केले की प्रत्यक्ष जिथे गंधर्व त्याचप्रमाणे अप्सरा इंद्राने पाठवला. तदाश्रम पदम पुण्यम पुण्यद्रुमलतांचितम. यावेळेला मार्कंडेयाचा आश्रम होता आणि हा पुष्पभद्रा नदीच्या तटाकावरती होता. या पुष्पभद्रा नदीच्या तटाकावर मार्कंडेयाचा आश्रम आणि तिथे यांची नरनारायणांची तपश्चर्या चाललेली होती. यावेळेला ब्रह्मा भृगुर्भवो दक्षो ब्रह्मपुत्राश्च ये परे. बृहद्व्रतधर तप स्वाध्याय संयमही. सगळ्या प्रकारचे संयम धारण करून यांची तपश्चर्या चाललेली. कितीतरी वर्ष झाले. 6 मन्वंतर लोटले म्हणे. 6 मन्वंतर. कालो मन्वंतर षडात्मक. 6 मन्वंतर लोटले. आता सुद्धा नरनारायण आहेत 7व्या मन्वंतरात सुद्धा. आणि 7व्या मन्वंतरामध्ये म्हणजे आताच या मन्वंतराच्या सुरुवातीची घटना आहे. म्हणजे आपल्याला खूप जवळची आहे. फार भूतकाळातली नाही, अगदी जवळची आहे. मन्वंतराच्या प्रारंभी 7व्या मन्वंतराच्या प्रारंभी या इंद्राला कळालं की यांची तपश्चर्या चाललेली आहे हिमालयाच्या उत्तर भागी. याप्रमाणे एतत् पुरंदरो ज्ञात्वा. पुरंदर म्हणजे इंद्र. इंद्राला हे कळालं की यांची तपश्चर्या चालू आहे आणि ही तपश्चर्या आता आपण तेवै तदाश्रमम जगमुर हिमाद्रे पार्श्व उत्तरे. जिथे हिमालयाच्या उत्तर भागाला जिथे पुष्पभद्रा नदी वाहते तिथे ही तपश्चर्या चाललेली त्यांनी पाहिली. आणि यावेळेला मार्कंडेयाचा आश्रमही तिथेच होता. इंद्राला कळालं आपला इंद्रपद हे घेतील की काय, म्हणून त्यांना या तपश्चर्येतून यांचा भंग करण्यासाठी त्यांनी तिथं वातावरण निर्माण केलं. मत्तभ्रमर संगीत सगळीकडे भुंगे गुंजारव करू लागले. कोकिळांचा कूजन सुरू झालं. त्याप्रमाणे मयुरांचं नृत्य सुरू झालं. मत्तबर्हिना टाटोपम मत्त द्विजकुला कुलम. याप्रमाणे सुंदर सुगंधी वायू सुटला. हिमनिर्झर तिथं वाहतच होते आणि सगळीकडे सुगंध वातावरण सुरू झालं. संध्याकाळ झाली आणि तिथे सगळ्या अप्सरा नृत्य करू लागल्या. गंधर्व त्या ठिकाणी गीत गाऊ लागले आणि विविध प्रकारचे वाद्य वाजू लागले. सगळ्या स्त्रियांचा समुदाय तिथं जमा झाला. हे यांनी पाहिलं नरनारायणांनी. अरे म्हणले, इंद्राला असं वाटत असेल की मी या सगळ्या मोहिनीला घाबरेल, याला मोहिनीला मी भुलेल, परंतु आता याला काय सांगावं. मिलिताक्षम दुराधर्षम. डोळे झाकलेले शांत मूर्ती. आणि या वेळेला सगळ्या प्रकारच्या पंचबाण, मदनाचे पंचबाण त्यांनी सोडले. काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी डोळे उघडले आणि डोळे उघडल्याबरोबर त्या डोळ्यामधून अग्नी बाहेर पडेल आणि हे सगळं जळून जाईल. म्हणून त्यांना वाटलं की आता आपण रागावता कामा नये. आणि या वेळेला विससर्ज तदा बाणम. त्यांनी सगळ्या प्रकारचा उपयोग केला. गायन, नृत्य, वादन, अप्सरा. आणि या वेळेला दृष्ट्वा निस्तेजसम कामम. त्यांचा सगळा जो या ठिकाणी सगळा परिसर इतका सुंदर नटलेला आणि सगळ्या प्रकारच्या काम बाणांनी सगळे परिसर त्यांनी अशा पद्धतीने निर्माण केला की इंद्राचे सगळं कौशल्य तिथं त्याने वापरलं, परंतु काही उपयोग झाला नाही. दृष्ट्वा निस्तेजसम कामम. काम निस्तेज झाला आणि यांनी आपल्या मांडीवरती एक थाप मारली आणि त्यातून एक अप्सरा बाहेर काढली. तीच उर्वशी. आणि इंद्राला सांगितलं, इंद्रा ही उर्वशी घेऊन जा म्हणले. काही ठिकाणी असं वर्णन आहे की तिथे अनेक अप्सरा होत्या. इंद्राने पाठवण्याच्या आधी सुद्धा अप्सरा होत्या. आणि हे पाहिल्यानंतर इंद्रच चकित झाला की एवढ्या अप्सरा, आपल्यापेक्षाही चांगल्या सुंदर असलेल्या अप्सरा इथे आहेत. आणि मग या नरनारायणाला आपल्याबद्दल काय वाटणार आहे, त्यांच्या मनामध्ये विकार कसा निर्माण होईल. तव शुक्ल कृष्ण नवकंज लोचनव. शुक्ल आणि कृष्ण, नरनारायण 2 रूपाचे आहेत. एक शुक्ल आणि एक कृष्ण. अर्थात म्हणून तर अर्जुन आणि कृष्ण, एक काळा रंग आणि एक पांढरा रंग. त्याप्रमाणे 2 हे रूप आहेत नरनारायणाचे. एक सावळ्या रंगाचं आणि एक गोऱ्या रंगाचे. पवित्र पाणी उपवीत त्रिवृत. आपल्या हातामध्ये कमंडलू धारण केलेला, वीणा धारण केलेली
अक्षमाला धारण केलेली, हातामध्ये पद्माक्ष धारण केलेला, आणि यांना पाहिल्याबरोबर इंद्राचा गर्व हरण झाला. आणि तिथे मार्कंडेय होते. मार्कंडेयांनी हे सगळं पाहिलं. मार्कंडेयाच्या आश्रमाच्या जवळच यांची तपश्चर्या चाललेली होती. मार्कंडेयांनी पाहिल्याबरोबर मार्कंडेयांनी त्यांना नमस्कार केला नरनारायणाला आणि त्यांची स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर सांगितलं, किम वर्णये तव विभो, हे देवा आपलं काय वर्णन करू मी, आपलं रूप, आपलं अलौकिकता, आपली या नियमशीरता, त्याप्रमाणे संयम आपला, याचं वर्णन मी काय करू. खरोखर आपण अलौकिक आहात. आपलं रूप शुक्लाम तरुण स्वयं कुशला भजंती, सर्व लोक आपल्याला नमस्कार करतात. नारायणाय ऋषेच नरोत्तमाय हंसाय संयतगिरे निगमेश्वराय, हे नारायणा तुम्हाला नमस्कार असो, नरोत्तमा तुम्हाला नमस्कार असो. नर आणि नारायण हे रूप आहेत ते. आणि हेच रूप या ठिकाणी हंसाय संयतगिरे निगमेश्वराय, तुम्ही प्रत्यक्ष हंस स्वरूप आहात. हंस म्हणजे सोहम, तो मी आहे, हे तुमचं स्वरूप आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला वंदे महापुरुषात्मनी गूढबोधम, तुमचं रूप कोणाला कळत नाही. असं म्हटल्यानंतर ते प्रसन्न झाले. म्हणले, मार्कंडेया तुमच्या स्तुतीने मी प्रसन्न झालो, तुला काय वरदान पाहिजे ते सांग. ते म्हणले, मला काहीच नको. नाही नाही म्हणले, मी प्रसन्न झालोय, काहीतरी वरदान मागून घे. मला माझी प्रसन्नता वाया जाणार नाही. वरम प्रतीच्छ भद्रंते वरदेशादभीप्सितम, इप्सित वर मागून घे, मी तुला द्यायला तयार आहे. असं म्हणल्यावर ते म्हणले, मला तर काहीच नको, पण आता काय मागावं. मग ते म्हणे, देवा मला तुमची एकदा माया पाहायची आहे, बाकी काही नकोय. सूत शौनकादिकाला सांगतात, माया पाहायची आहे म्हटल्याबरोबर ते म्हणले, काही हरकत नाही. आणि नेहमीचा यांचा व्यवहार सुरू झाला. हे विसरले सुद्धा पुन्हा की देवाला मी म्हटलोय माया दाखवा, हे विसरले. पुष्पभद्रा नदी वाहत होती, तिथे यांची तपश्चर्या चाललेली होती, पूजा अर्चा चाललेली होती. तसे एकदा भृगुश्रेष्ठ पुष्पभद्रा तटे मुने हे उपासीनस संध्यायाम ब्रह्मण वायुरभून महान, संध्या करत होते आपली शांत रोजच्या प्रमाणे. आणि एकदम वारा सुटला, जे सोसाट्याचा वारा सुटला. अरे म्हणले, काय वारा एवढा कस काय सुटला. तम चंड शब्दम समुदीरयंतम, आणि मोठा आवाज सुरू झाला, या लाटांचा आवाज सुरू झाला. जे बघता बघता नदी वाढली, नदीचा समुद्र झाला. अक्षस्थविष्ठा मुचुस्तडीत भीही, आकाशामध्ये वीज चमकू लागल्या, विजा चमकू लागल्या, पाऊस पडू लागला. चारी समुद्र एक झाले. आणि समंत तक्षमातलमाग्रसंता, सगळी पृथ्वी पाण्यात बुडाली की काय असं वाटू लागलं. प्रचंड वारा आणि उर्मी, या सागराच्या पाण्याच्या लाटाच्या उर्मी. महाभयावर्त गभीर घोषा, प्रचंड आवाज सुरू झाला. आणि म्हणलं, काय झालं. बघता बघता पाणीच पाणी. त्यांची झोपडी वाहून गेली, झाडही वाहून गेले, आणि हे पोहत 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 चाललेत. म्हणजे कुठं एवढं पाणी आलं कसं काय. खाली पाहावं पाणी, वर पाहावं पाणी, अंतर्बहिष्टात भिरती, खरंही शतधृदाभिरूपतापितम जगत. याप्रमाणे सगळीकडे चारही दिशा पाण्याने जलाप्लुत झाल्या. आणि उर्मी, लाटा वाढू लागल्या, प्रचंड वारा सुटला. घूर्णित महार्ण वार्ण वाहा, घूर्णित म्हणजे असा वेगवेगळे आवर्त असतात, वेगवेगळे आवर्त म्हणजे लाटा आणि भोवरे. त्या भोवऱ्यामध्ये हे सापडू लागले, भोवऱ्यातून पुन्हा बाहेर येऊ लागले. तेवढ्यात क्वचित गतो महावर्ते, कधी खाली जातात, कधी वर येतात, कधी लाटेवर आरूढ होतात, कधी आतमध्ये डुबतात. आणि एवढं करता करता आयुत वर्षाणाम, आणि एकदम त्यांना एक पान दिसलं छोटस. अरे म्हणले, वडाचं पान कुठून आलं. पाहिल्याबरोबर वडाचं पान, आणि त्यावर एक छोटस बालक. अरे माझी ही अवस्था व्हायली, मी गटांगळ्या खालोय, मी तोंडामध्ये माझ्या नाकातोंडात पाणी चाललंय, या मुलाची काय अवस्था होईल. म्हणून शयानम पर्ण पुटके ग्रसंतम प्रभया तमाहा, पाहिल्याबरोबर म्हणले, या पोराला घ्यावं जवळ, नाही तर मरून जाईल हे पोरग. म्हणून पोरग म्हणजे काय होतं, महामार्गत श्यामम, श्यामल रंगाची मूर्ती होती, सुंदर चेहरा होता. श्रीमद वदन पंकजम, कमलासारखे नेत्र होते. आणि कंबुग्रीवम महोरस्कम सुरासम सुंदर भ्रुवम, काय सुंदर मूर्ती. म्हणे काय सुंदर मुलगा आहे. विसरले मी कोण, मग काय मला वरदान दिलं, ही माया, हे लक्षात नाही आलं. आणि त्या मुलाच्या जवळ घेऊन आता मुलाला जवळ घेणार, एवढ्यात मुलाने जे श्वास घेतला, तो श्वासही जलद का भातम कंबुग श्री कर्णदाडी मम्म. श्वास घेतल्याबरोबर त्या श्वासामध्ये भगवंताच्या पोटात गेले.
पोटात गेल्याबरोबर तिथेही समुद्र दिसू लागला. अरे म्हणले इथेही समुद्र, आणि ते पोरग कुठे गेलं, ते पान कुठे वडाचं, ते पोरग कुठे आहे? ते म्हणले अहो किती वर्ष फिरले. ते म्हणतात अहो आयुत वर्षाणाम, हजारो वर्ष गेले. सहस्राणी शतानीच व्यतीतुर्युर भ्रमस्त तस्मिन विष्णू मायावृतात्मनाम. फिरतायत म्हणले पोरग कुठे गेलो, म्हणले मी त्याला घ्यायला गेलो आणि पोरग गायब झालं, ते वडाचं पान गायब झालं. हजारो वर्ष त्याच्यात फिरत राहिले. एके दिवशी देवाला वाटलं अरे मार्कंडेय मुनी आतमध्ये गेलेत, त्यांना एकदा बाहेर तरी काढावं. म्हणून त्यांनी आपला श्वास बाहेर काढला. श्वास बाहेर टाकल्याबरोबर मार्कंडेय मुनी बाहेर पडले. आणि अरे मी बाहेर पडलो खरा, पण ते पोरग कुठे आहे, आता सागर कुठे आहे, समुद्र कुठे आहे, वारा कुठे गेला, काही नाही. पुन्हा पुष्पभद्रा नदी वाहतेच आहे, आपला आश्रम कायमच आहे. मी कुठे, म्हणले मी कुठे गेलो होतो, कुठं आलो, ते मुलगा कोण होता, ते वडाचं पान कुठे गेलं. आणि मग एकदम लक्षात आलं अंतर्तद ऋषे सद्यो. अरे 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 हे भगवंताची माया आहे हे लक्षात आलं. तमन्वथ वटो ब्रह्मन सलिलम लोकसंप्लवा तिरोधाय क्षणादस्य स्वाश्रमे पूर्ववत स्थित. पुन्हा पूर्ववत आश्रम, ती पुष्पभद्रा नदी वाहते. अरे म्हणले शांत नदी व्हायला लागली, माझा आश्रमही जागेवरच आहे आणि मी जागेवरच आहे, मग हे काय? मग लक्षात आलं भगवंताची माया आहे. आणि मग भगवंताच्या मायेचं स्वरूप कळालं. भगवंतानी त्यांना आशीर्वाद दिला. याप्रमाणे सूत म्हणतात शौनकादिका हो स एव अनुभूयेदम नारायण विनिर्मितम वैभवम योगमायास्तमेव शरणम ययौ. अशा मार्कंडेयांनी पुन्हा भगवंताची स्तुती केली. आणि एके दिवशी मार्कंडेय महर्षी शांतपणाने आपलं चिंतन मनन करत असताना आकाशामधून रुद्र आणि पार्वती चाललेले होते. पार्वती आणि शंकर यांची फेरी चाललेली. पार्वती पाहते, अरे म्हणले मार्कंडेय ऋषी इथं बसलेत. तमेवम निवृतात्मानं ऋषेण द्वीपर्यटन. फिरत 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 आपल्या बैलावर आरूढ होऊन हे निघाले नंदीवर. रुद्राण्या भगवान रुद्राणी म्हणजे पार्वती. ती म्हणले अहो महादेवा, हे काय म्हणले तुमचे भक्त, लंगोटी सुद्धा नाही म्हणले त्यांना धड, त्यांची झोपडी पहा कशी चंद्रमौळी झाली. ते म्हणले काय करू मग? अहो त्यांना श्रीमंत करा, त्यांना वस्त्र प्रावरण अलंकार दाग दागिने द्या, त्यांना घर बांधून द्या. ते म्हणले हे राहत नाहीत घरात, त्यांना झोपडीत बरी वाटती. नाही म्हणले असं कसं, पश्चिमम भगवान विप्रम, असं नाही म्हणले. चला म्हणले. ते म्हणले चल खाली चल म्हटल्याबरोबर तावत शिव सर्वे श्वसितेन भार्गवाहा. आणि भगवंतानी खाली आल्याबरोबर पार्वती म्हणली अरे ज्यांना काही ना काहीतरी तुम्ही द्या, तुम्ही दिल्यानंतर ते घेतील. शंकर पार्वती पाहिल्याबरोबर यांना नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला. आणि ते म्हणले महाराज अहो आपलं या ठिकाणी आगमन झालं, खरोखर माझं भाग्य उदयाला आलं. स्वागत आसन पाद्यार्घ आसन दिलं, अर्घ्य दिले. त्याचप्रमाणे अर्घ्य पाद्य विष्टराने पूजा केली, भगवंताला नमस्कार केला. आणि करवाम किमी शान याने दमनिवृत्तम जगत, हात जोडले. नमः शिवाय शांताय, भगवंता तुम्हाला नमस्कार असो, शिवा तुम्हाला नमस्कार असो. प्रमडाय सत्वाय प्रमडाय च, तुम्ही प्रत्यक्ष आशुतोष आहात, तत्काळ प्रसन्न होता, तुम्हाला नमस्कार असो. अशी स्तुती केली. ते म्हणले अहो तुमच्या स्तुतीने मी प्रसन्न झालो, तुम्हाला काय पाहिजे सांगा. ते म्हणले मला काही नको देवा. ते पार्वतीला म्हणतात पार्वती देन त्याला काय पाहिजे ते. पार्वती म्हणले अहो तुम्ही काही मागून घ्या, मी तुम्हाला सगळं द्यायला तयार आहे. ते म्हणले मला काही नको, तुम्ही जगताचं नव्हे तिन्ही जगाचं किंवा स्वर्ग मृत्यू पाताळाचं राज्य जरी दिलं तरी मला नकोय. तुम्ही धनधान्य दिलं तरी मला नकोय. ते तुमचे भक्त असतील म्हणले, ज्यांना धन पाहिजे, धान्य पाहिजे, त्याचप्रमाणे गाड्या पाहिजेत, घोड्या पाहिजेत, हे तुमचे भक्त आहेत म्हणले श्रीमंत, आम्हाला काही नको, आम्हाला भस्म असलं तरी पुरे झालं म्हणले. अमोघ दर्शनम येशाम. शिव म्हणतात अहो आमचं दर्शन अमोघ आहे. अमोघ म्हणजे न वाया जाणार आहे. काही ना काहीतरी तुम्ही मागून घ्या. ते म्हणले मला काही नको देवा, श्रवणात दर्शनात बापी, तुमचं दर्शन आणि तुमचं नामस्मरण हेच आमच्यासाठी खूप आहे. ते म्हणे शिवशंकर म्हणतात ब्राह्मणाला नमस्कार असो, ब्राह्मणेभ्यो नमस्यामो, तुम्हाला आम्ही श्रेष्ठ मानतो, तुम्ही आमच्यासाठी देवता आहात. तेव्हा तुम्ही स्तुती माझी केली, तुम्ही काहीही मागणार नाहीत हे मला माहीतच होतं, पण माझ्या पार्वतीला फार वाटलं की काहीतरी द्यावं, परंतु तरी सुद्धा मी तुम्हाला देतो. तुम्हाला नकोय मला माहित आहे,
अहो जे ज्ञानी आहेत, मोठे सुद्धा शंकराचार्य आहेत, त्यांना एखाद्या विद्यापीठाने डिग्री दिली म्हणून काय झालं? मोठे पण कोणाचं आहे? डिग्री त्या डिग्रीचं आहे काय आचार्यांचं आहे? शंकराचार्यांना डिग्री दिली. डिग्री कोणी दिली? विद्यापीठाने. मग विद्यापीठाचा तो सन्मान आहे शंकराचार्यांना डिग्री देणं म्हणजे. म्हणून ते म्हणले मला काहीच नको, अहो डिग्रीने काय होणार आहे मला. नाही म्हणे, तुम्ही एवढे त्रिकालज्ञ आहात तेव्हा तुम्हाला मी पदवी देतो. काय? पुराणाचार्य तास्तुते. तुम्हाला आजपासून मी पुराणाचार्य ही पदवी देतो. ज्ञानम त्रैकालिकम ब्रह्मन. तुम्ही ज्ञानी आहात, त्रिकालज्ञ आहात, तेव्हा त्रिकालज्ञ तुम्ही असल्यामुळं तुम्हाला मी पुराणाचार्य ही पदवी देतो. याप्रमाणे सूत म्हणतात, शौनकादिका हो ब्रह्मवर्चस्विनो भूयात. तुम्ही ब्रह्मवर्चस्वी व्हाल म्हणून या ठिकाणी मार्कंडेयाना ही पदवी दिलेली आहे. मार्कंडेय हे शंकराचे परमभक्त होते. आपल्याला माहिती आहे की मृकुंडूचा मुलगा आहे हा. 5 वर्षाचं आयुष्य होतं याला. याच्या कपाळावर लिहिलेलं 5 वर्षानंतर मृत्यू होता. मृत्यू आल्याबरोबर ते शंकराला पकडलं त्यांनी. घाबरला तो लहान मुलगा 5 वर्षाचा. भय वाटलं आणि शंकराला पकडल्याबरोबर शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना आपण म्हणतो ना मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन. आजकाल बर्थडे साजरा करतात ते केक कापून. आता संस्कृती सगळी बदलली, त्याला काय करावं. खरं म्हणजे मार्कंडेयाची उपासना स्तुती केली पाहिजे. मार्कंडेयाचे निदान स्मरण तरी केलं पाहिजे. मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयुरारोग्य सिद्ध्यर्थम प्रसिद्ध भगवन मुनी. मार्कंडेयाचं उपासना केली म्हणजे आपलं आयुष्य आपल्याला वाढतं. असो, हे मार्कंडेयाला सप्तकल्पांत जीवन मिळालं. सप्तकल्प पर्यंत हे जिवंत राहतील असा आशीर्वाद शंकरांनी दिलेला आहे. त्याप्रमाणे सूत म्हणतात, शौनकादिका हो एवं वरांस मुनये. असं वर त्यांनी दिला आणि ते निघून गेले. या एवमेत भृगवर्य वर्णितम रथांग पाणेरून भाव भावितम संश्राय शृणुयादु ताबु भाऊ तयोर्न कर्माशय संस्कृतीर्भवेत. जे मार्कंडेयाची ही कथा ऐकतील त्याला आशीर्वाद दिलाय त्यांनी. या एवमेत भृगवर्य वर्णितम. ही कथा जे ऐकतील रथांग पाणेरनु भाव भावितम. भावपूर्वक जे ही कथा ऐकतील संश्रावयेत ऐकवतील आणि ऐकतील दोघांनाही दिले. संश्रावयेत संशृणुयाद ता उभौ. दोघांसाठी सुद्धा त्यांचे सगळे कर्माशय नष्ट होतील. कर्माशय म्हणजे कर्माचे जे मूळ ग्रंथी आहेत त्याला कर्माशय म्हणतात. कर्माशय म्हणजे कर्माच्या मूळ ग्रंथी. कर्माशय कशातून तयार होतात? तर हे जे राग, द्वेष, अभिनिवेश हे जे 5 कर्माशय आहेत, त्या जीव कशामध्ये अडकलेला आहे? तर कंचुकामध्ये अडकलाय असं म्हटलंय. काल, कला, अशुद्ध विद्या, राग आणि नियती. राग म्हणजे राग, क्रोध, मोह या अर्थाने नाही. तेव्हा याला पंचक्लेश असं म्हणतात. या पंचक्लेशातून तो मुक्त होतो. म्हणून तो या संस्कृती कर्माशयाची संस्कृती. कर्माशय म्हणजे कर्मबीज, त्यातूनच संसार तयार होतो. आपण म्हणतो एवढं सगळं धान्य कशातून आलो? बीजातूनच आलं की नाही. एका बीजातूनच जसे एक वृक्ष येतो आणि या वृक्षाला पुन्हा अनेक बीज येतात, अनेक फळं येतात, त्याप्रमाणे एका कर्मबीजातून हा संसार सगळा उभा राहतो. पण हा संसार जर नष्ट करायचा असेल तर कर्मबीज नष्ट होणं आवश्यक आहे, कर्माशय नष्ट होणं आवश्यक आहे. हा कर्माशय या कथेतून नष्ट होईल अशा प्रकारचा आशीर्वाद इथे दिलेला आहे. त्यानंतर शौनक यांनी प्रश्न विचारला की भगवंताचं जे परम शिरोमणी जे सिद्धांत आहेत ते आम्हाला सांगा. त्याप्रमाणे भगवंतांनी वेगवेगळे रूप जे धारण केले, आयुध जे धारण केले, ते आयुध कोणत्या स्वरूपाचे ते आम्हाला सांगा. भगवंताचं स्वरूप हे कसं तत्वमय आहे ते सांगा. ही तत्वमयता, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी गणेशाच्या हातामध्ये असलेले जे आयुध आहेत त्याला तात्विक स्वरूप दिले, तरी तर्कुतोची परशु नीतिभेदू अंकुशू वेदांतू महारसू मोदकू मिरवे एका हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत सांकेतू वार्तिकांचा मग सहाजे सत्तर्कवादू जो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. हातामधले जे 6 आयुध आहेत किंवा गोष्टी आहेत त्याला तत्वज्ञानाचा अर्थ दिलाय. तसा इथे तत्वज्ञानाचा अर्थ दिलाय. भगवंत कसा आहे ते म्हणतात कौस्तुभ व्यपदेशेन. भगवंताने कौस्तुभमणी धारण केलाय. तो काय? तो स्वात्म ज्योतिर्विवर्त्य जहा, ती भगवंताची आत्मज्योती आहे, तो कौस्तुभमणी आहे.
भगवंतांनी धारण केलेला पितांबर म्हणजे वासच छंदोमयम पीतम. पितांबर म्हणजे वेद आहे. छंदोमय, छंद म्हणजे छंद शब्दाचा अर्थ काय होतो? छंदांशी, यात आपण म्हणतो ना छंदांशी यस्य पर्णानी. तर छंद हा जो शब्द आहे, म्हणजे जर भाषा विज्ञानाच्या अंगाने विचार केला तर छंद शब्द छादणे, झाकणे या अर्थाने. जसं झाड आहे, मग झाडाला जर पानं नसेल तर आपण म्हणतो झाड ओकं बोकं दिसायला लागलं, नागडं उघडं दिसायला लागलं. का हो म्हणले? पानं असतील तर झाडाला झाकलेपणा येतो आणि झाकल्यानेच सौंदर्य वाढतं. बरोबर आहे का नाही? झाडं जर निष्पर्ण असतील आणि एक झाड टवटवीत आहे पानांनी, तर कोणतं चांगलं दिसेल? निष्पर्ण नाही चांगलं दिसणार. म्हणजे सौंदर्य कशावर आहे? छंदावर आहे. छंद म्हणजे झाकणे. आणि म्हणून छंदांशी यस्य पर्णानी म्हटलंय. खूपच सूक्ष्म गोष्टी आहेत. पानाने झाकलं जातं आणि पानाने सौंदर्यही वाढतं, दोन्ही गोष्टी आहेत. तसं वस्त्र म्हणजे पान आहे आणि हे पान म्हणजे वेद आहे. वेदाला भगवंतानी झाकलंय आणि वेदाला भगवंतानी प्रगटही केलंय, म्हणून दोन गोष्टी आहेत. ज्याप्रमाणे बिभर्ती सांख्यम योगंच, भगवंताच्या कानामध्ये जे कुंडल आहेत ते सांख्य आणि योग याची कुंडल आहेत. त्याप्रमाणे भगवंतानी हातामध्ये जो शंख धारण केलाय तो अपांदरवरम शंखम, ते पाण्याचं तत्व आहे. भगवंताजवळ सगळे तत्व आहेत पंचमहाभूताचे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश भगवंताजवळ आहे. पाण्याचं तत्व म्हणून शंख जवळ आहे. तेजाचं तत्व म्हणून भगवंताजवळ हा कौस्तुभमणी आहे. त्याप्रमाणे ओजाचं तत्व म्हणजे गदा आहे. ओजस सहोबलयुतम मुख्य तत्वं गदान दधत. त्याप्रमाणे नभो निभम नभस्तत्व चर्मम तमोमयम, भगवंताजवळ जी ढाल आहे, चर्म म्हणजे ढाल, ते काय आहे? तर ते म्हणतात ते नभाचं तत्व आहे. आणि धनुष्य काय आहे? शार्ंग धनुष्य, ते काळाचं आहे म्हणले. काळ रूपी धनुष्य भगवंताच्या हातात आहे, त्यातून कोणी सुटत नाही. काळाच्या पलीकडे कोण जातो? म्हणून काळामधून कोणी सुटणार नाही. काल रूपम धनुम शारंगम तथा कर्ममये शुद्धीम, भगवंताजवळ या कर्मरूपी या ठिकाणी बाणाचा भाता आहे. आणि याप्रमाणे भगवंत हा आपल्या समोर भग शब्दार्थम, भग म्हणजे काय? भग म्हणजे भगवंताचे जे सगळे सौंदर्य, भगवंताचं सगळं जे तेज आहे ते भग शब्दाने व्यक्त होतं. लीला कमल मुद्वहन, लीला रूपी कमल भगवंताने धारण केलेलं आहे. आणि धर्म, यश, कीर्ती, त्याप्रमाणे नित्य भगवंताचं ज्ञान हे त्यांच्याजवळ आहे. अशा पद्धतीने सुपर्ण म्हणजे गरुड जो आहे, तो गरुडाचे जे पंख आहेत ते पंख म्हणजे त्याने असं वर्णन केलंय की हे सामवेद आहे. सामवेदात दोन भाग असतात, तो दोन भागातले दोन पंख आहेत. याप्रमाणे प्रत्येक गोष्टी ह्या भगवंताच्या सूक्ष्म स्वरूपाने जर समजून घेतल्या तर भगवान हा काय आहे हे कळेल. श्री कृष्ण कृष्ण सख वृष्णिश भाव निद्रुप राजन्य वंश दहनान पवर्ग वीर्य गोविंद गोप वनिता व्रज भृत्य गीत तीत श्रवण मंगल पाहि भृत्यान. याप्रमाणे हे भागवताचं सार या ठिकाणी सांगितलं. आता शौनकाने प्रश्न उपस्थित केला आणि सूत यांना जे उपदेश करतील भगवंताचं स्वरूप आणि त्यानंतर भागवताची संक्षिप्त असणारी विषय सूची आणि भागवताचं महात्म्य हे जे सांगतील तो सगळा भाग उद्याच्या आपल्या दशमीला भागवताची समाप्ती असते. भागवताची समाप्ती म्हणजे चातुर्मास्याची समाप्ती आहे. भागवत चालूच राहतं. भागवत आपल्या चिंतनाचा विषय आहे. भागवत आपल्या वाचनाचा विषय आहे. त्याची समाप्ती होऊ शकत नाही. तर चातुर्मास्याचं व्रत आहे म्हणून उद्या या चातुर्मास्य व्रताच्या अनुषंगाने आपण एका नैमित्तिक दृष्टिकोनातून भागवताचं या ठिकाणी समारोप करणार आहोत. आणि उद्याची वेळ 11 ते 12 अशी राहील. आणि याप्रमाणे चातुर्मास्यातलं भागवत आपण या कार्तिक शुद्ध दशमीपर्यंत चालवतो. म्हणजे आषाढ शुद्ध दशमी ते कार्तिक शुद्ध दशमी असे 4 महिने भागवताचं हे दैनंदिन वाचन आणि पठण, त्याप्रमाणे निरूपण हे चालतं. याचा समारोप उद्या होईल आणि उद्या 11 ते 12 या वेळेत होईल. तेव्हा सर्व भाविकांना, श्रोत्यांना विनंती आहे की उद्या 11 ते 12 ऑनलाईन श्रोत्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आभासी श्रोते आहेत त्यांना विनंती की त्यांनी 11 ते 12 या वेळेत भागवताचा या ठिकाणी जो
समारोप आहे त्यासाठी उपस्थित राहायचे. आणि आणखी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की भागवत या आपलं 4 महिने जे झालं ते समन्वय प्रतिष्ठानच्या पेजवर झालं. ठाण्याचं जो समन्वय प्रतिष्ठान आहे त्याच्या पेजवर आपण हे यावर्षीचं भागवत 4 महिन्याचं केलं. तर यासंबंधी दास म्हणून जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इस्कॉनचे प्रमुख आहेत, ज्या एका संतपीठाचे प्रमुख आहेत, त्यांचं या संबंधीचं इंग्रजीमधलं व्याख्यान, कारण त्यांना मराठी किंवा हिंदी येत नाही, तेव्हा त्यांनी ते आपल्यासमोर भागवत हे कसं श्रेष्ठ आहे जगामध्ये, ज्याला त्यांनी असं म्हटलंय की जागतिक दृष्टिकोनातून आणि आजच्या दृष्टिकोनातून द रिलेव्हन्स ऑफ श्रीमद भागवत इन कंटेम्पररी सेन्स, सध्याच्या काळात, कारण तरुण पोरं याला जुळून आले पाहिजेत. आज म्हातारे वृद्ध तर ऐकतातच, परंतु तरुणांनी भागवताकडे वळलं पाहिजे. भागवत म्हणजे काही नुसता गोष्टी माष्टीचा ग्रंथ नाही, ऐकायचं सोडून द्यायचा ग्रंथ नाही, तो आयुष्यभराच्या चिंतनाचा, दिग्दर्शनाचा विषय आहे. आणि म्हणून भागवत काय आहे तर, आणि जगामध्ये आज जागतिक दृष्टिकोनातून, वैश्विक दृष्टिकोनातून भागवताला काय महत्व आहे, द इम्पॉर्टन्स ऑफ भागवत, श्रीमद भागवत इन कंटेम्पररी सेन्स, किंवा ज्याला आपण आजच्या संदर्भात भागवताचं महत्व काय या संबंधीचं विवेचन ते करतील. तर ते भागवत एकादशी किंवा स्मार्त द्वादशी आपण म्हणू, तर हे याप्रमाणे हे सोमवारी हे 10 ते 11 या वेळेत भागवत एकादशीच्या दिवशी हे होईल. म्हणून आपण या त्याही कार्यक्रमाचं आपण जाहिरात मी करीलच, तेव्हा त्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण ऑनलाईन उपस्थित राहावं किंवा आपल्या घरी सुद्धा ते पाहावं. 10 ते 11 या वेळेत त्यांचं विवेचन राहील. तोपर्यंत आपण उद्या 11 ते 12 या वेळेत उपस्थित राहावं अशी विनंती आपणा सर्वांना करतो आणि थांबतो. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण